नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. साधारणतः तापमानात वाढ होणार आहे आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही कायमच आहे. सध्या पाहायला गेलं तर सध्या दुपारपासून सातारा, वडूज, चिपळूण, विटा ह्या भागात पावसाचे ढग तयार झाले आणि पाऊस मध्यम ते जोरदार पडलेला दिसून येतोय. आणि इकडे सासूर, घोटी, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या परिसरामध्ये, उमरेड ह्याही परिसरामध्ये, तसेच तासगाव, खोची, जत, अतनी, सांगलीचा परिसर, कुरुंदवाड, कुडची ह्याही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा हजेरी झालेली दिसून येते. साखरापा, कोंडली, कोल्हापूर, इस्लामपूर ह्याही परिसरात हलक्याच्या पावसाची नोंद झालेली दिसून येते. चिपळूण, कराड, कोल्हापूरचा परिसर, विटा, वडूज इकडं रत्नागिरीच्या साईडला सुद्धा पावसाची नोंद हलक्या मध्यम स्वरूपाची झालेली दिसून येते. विजापूर, इंडी, अफजलपूर, सोलापूर, कलबुर्गी मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद तिथं झालेली दिसून येते. आता सध्याला पाहायला गेलं तर बीड आणि मजलगाव, परभणी ह्या साईडला एक ढग तयार होतोय आणि तो त्या भागातून पाऊस द्यायची शक्यता वाटत आहे. यवतमाळ, वर्धा, उमरेड ह्याही भागातून एक ढग तयार होतोय आणि त्या भागात आता पाऊस देण्याची शक्यता वाटत आहे. सध्याला हवेचा इकडे गुजरात परिसर आणि इकडे जळगाव, अकोला ह्या भागात कमी दाबाचं क्षेत्र दुपारपासून विकसित होतं. ते अकोल्यापर्यंत तसेच त्याचा हलका पट्टा नांदेड, रामगुंडम, चंद्रपूरचा साईट आणि नागपूरपर्यंत विस्तारित होतं. ते आत्ता सध्याला पाहायला गेला तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड ह्या भागातून तो विस्तारित झालेला आहे. इकडं वर अकोला, जळगाव साईडला सुद्धा तो विस्तारित झालेला आहे. इकडे सांगली, सोलापूर आणि नांदेड परिसरामध्ये साधारणतः कमी दाबाचं क्षेत्र आहे, जास्त काही नाही आहे. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या मंगळूर, बेंगळूर, बळ्ळारी, नंद्याळ ह्या भागातून उद्या कमी दाबाचं क्षेत्र होणार आहे. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर तापमान वाढ ही भरपूर प्रमाणात उद्या राहणार आहे. साधारण महाराष्ट्राच्या उत्तर भागातून 30 ते 33 सेल्सिअस, 34 सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ होणार आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 32-32 सेल्सिअस आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये 30 ते 31 सेल्सिअस तापमान वाढ उद्या राहणार आहे. उद्या तापमान वाढ भरपूर दिसते. आणि इकडं कमी दाबाचं क्षेत्रसुद्धा उद्या साधारणतः जळगाव, अकोला, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, रामगुंडम, चंद्रपूर ह्या साईडलाच असणार आहे. नाशिक, जळगाव, अकोल्याला जास्ती करून कमी दाबाचं क्षेत्र तीव्र दिसत आहे आणि त्या तापमान वाढसुद्धा तिथं होणार आहे. साधारणतः 24 तासामध्ये कारवार, गोवा परिसर, रेवणा, दांडेली परिसर ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटत आहे. इकडे सिंधुदुर्ग म्हणजे सावंतवाडी, बेळगाव, निप्पाणी, गोकाक, रपगळ, बनेटेड ह्यामध्ये जोरदार, मध्यम ते जोरदार किंवा हलक्याच्या पावसाची सुद्धा शक्यता वाटत आहे. राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूरचा काही परिसर, कराड परिसर ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. गोरेगाव, खापोले, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता तिथं दिसून येते. कल्याण, डोंबिवली, मुंबई, जुन्नर आणि इगतपुरी, वाडा, पालघर ह्याही भागात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता बनत जाते. इकडे पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिक, सिल्वास, डहाणू ह्याही भागातून स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता वाटते. विरार, नवापूर, नंदुरबार, धाणगाव ह्याही भागात स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता, हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे. आणि सिल्वास, नाशिक, गावा ह्याही भागात स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता वाटत आहे. इकडे पुढे पाहायला गेलं तर अहमदनगर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालनाचा परिसर ह्या भागातून हलक्याशा पावसाची स्थानिक वातावरण बनवून पाडण्याची शक्यता वाटत आहे. अहमदनगर, बीड, जामखेड, करमाळा आणि दाहोण याही भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. करमाळ्याच्या पूर्वेस पाहायला गेलं तर पेठ, वैजापूर, लातूर, बसव कल्याण आणि इकडे बिदर, उदगीर, डिगलोर, अहमदपूर ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे.
कर्नाटकामध्ये अफजलपूर, कलबुर्गी आणि बसव कल्याण, बिदर ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटत आहे. विजापूर ते जत पट्ट्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजेच्या कडकडासह सर्वत्र पाऊस होणारच आहे आणि उद्याही वाटत आहे. करमाळा, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूरचा परिसर, पेठ, लातूर ह्याही भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं दिसत आहे. करमाळा, बार्शी, पंढरपूर, वडूजसुद्धा ह्या भागात, जेजुरी, बारामती आणि साताऱ्याचा परिसर ह्या भागातून सुद्धा हलक्या पावसाची शक्यता दिसते. कोल्हापूर, सांगली आणि जत व विटा ह्या पट्ट्यात सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. शक्यतो करून सांगलीच्या पूर्व मॉडेलनुसार असं वाटतं की मध्य महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. धन्यवाद.